विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी घरी असला तर आपले नातेवाईक, आपले सर्व पालक यांना नेहमी वारंवार सूचना द्या की आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या, योगा करा, वेगवेगळे खेळ खेळा, आनंदी राहा, बी पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही तुमचा ऑनलाईन जो अभ्यास आहे तो अभ्यास चालू ठेवा. एक घर पॉझिटिव्ह, एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला की संपूर्ण घर ते हाय स्पॉट मध्ये जातं. त्याचा पुन्हा पॉझिटिव्ह आला की त्याचे पुन्हा हाय स्पॉट वाढतात. तर अशा पद्धतीने सगळे मिळून चेन ब्रेक करून आपल्याला कोविडवर मात करायचे आहे. कोविड आपला शत्रू नसून आता भीत समजावं लागेल आणि त्याच्यावर अनुषंगाने आपल्याला कोविड सोबत जगावं लागेल. त्यामुळं आपली पॉझिटिव्हिटी कमी करायची नाही, घाबरून जायचं नाही, घरातल्याला भीती घालायची नाही किंवा भरून जायचं नाही. आता आपल्याला एकच म्हणावं लागेल, हम बचेंगे भी और लढेंगे भी. म्हणजे स्वतःला वाचवेल पण आणि कोरोनाची लढेल पण. असं ध्येय ठेवून आपल्याला पुढे 2 वर्ष आपल्याला लढायचं आहे. आणि कॉमन आजार हा जागतिक लेवलचा आजार असल्याने आपण याला वेगळं काही करू शकत नाही. एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही ते सहज पार करू शकता. आमच्या आरोग्य विभागाच्या वतीने म्हटलं तर आमच्या आशा, अंगणवाडी सेविका, मानदेशी आरोग्य सेवा जी आहे ते देणारे सर्व अधिकारी, सर्व स्टाफ यावर आपण काम करताय. Common clash with a friendly corona, and at the same time we will make sure that we will defeat and overcome this good friend of ours. We will definitely break the chain, but we will continue online. I once again thank you for your patience and predominantly your devotion, your dedication and determination in fighting against corona. Thank you, sir, on behalf of our Principal Father and the entire team of Mary Mother. I request you to have 5 minutes with us as you join us for a drinking and then take. Thank you, sir. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब, हम होंगे. जिल्ह्यामधील मान तालुक्यामध्ये वास्तविक पाहता करोनाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, ह्या सर्वांनी एकजुटीनं काम केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणात हा करोना आपण आटोक्यात कशा पद्धतीनं आणू या संदर्भामध्ये पोलीस विभाग असतील किंवा महसूल प्रशासन असेल यांनी बाहेरून येणारे जे लोक होते याच्यावरती बाहेरून येण्यास बंदी घातली आणि त्याचबरोबर जे बाहेरून येतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं. तसंच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये आजही याचं प्रमाण कमी असण्याचं कारण आपलं आरोग्य विभाग असेल खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. एखादी हाय रिस्क व्यक्ती गावामध्ये आढळली तर त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स क्रमांक आहेत तर ते कॉन्टॅक्ट्स हाय रिस्क कुठले, लो रिस्क कुठले, त्याचबरोबर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तर ही काढली जाते आणि त्याच्या वरती जे लोक आहेत तिथे ज्या लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे त्या सर्व लोकांना ह्याच्या सूचना केल्या जातात. त्याचबरोबर आपण तहसील ऑफिसच्या स्तरावरती माननीय उपविभागीय अधिकारी आपल्या प्रांत मॅडम, जिरंगी मॅडम, ते आम्ही डॉक्टर आणि PI यांच्या समक्ष एक बैठक घेण्यात आली होती. त्याच्यामधले गाव पातळीवरील सर्व लोक म्हणजे जी आपली ग्राम कमिटी आहे त्याच्यामधले तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील या सर्वांच्या
बैठका आयोजित केल्या होत्या आणि ह्या बैठकीमध्ये आपण त्यांना गावामध्ये लोकांनी कशा पद्धतीनं वागायचं आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, मास्कचा वापर करायचा आहे, गाडीवरती डबल सीट बसायचं नाही, होम क्वारंटाईनचं स्ट्रिक्टली पालन करायचं आहे. त्याचबरोबर जे अंत्यविधी आहेत, अंत्यविधी असतील किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम असतील, या कार्यक्रमासाठी सुद्धा कमीत कमी लोक कशा पद्धतीने राहतील याबाबतच्या सूचना आपण त्या सर्वांना दिल्यामुळं गावामध्येही याचं पालन चांगल्या पद्धतीनं चाललं असल्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये कोरोनाचं प्रमाण कमी आहे आणि ह्यामध्ये आमच्या ज्या सर्व यंत्रणा जे एकमेकांना सहकार्य करून काम करत आहेत त्याच्यामुळं हे कोरोना रोखण्यास बऱ्याच प्रमाणात आम्हाला यश आलेलं आहे. आता जी लहान मुलं आहेत, जे आपल्या जी शाळेतली छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्यासाठी सांगण्याची गोष्ट अशी की जी मुलं आहेत त्यांना आता सध्या तर ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू झालेली आहे, घरच्या घरीच बसून त्यांना शिक्षण मिळत आहे. पण अशाच वेळेला बऱ्याचदा घरामध्ये कंटाळलेली मुलं असतात, बाहेर फिरायला वगैरे जातात, खेळायला जातात, लहान वय असतं त्याच्यामध्ये खेळण्यासाठी बाहेर फिरतात. तर पालकांनाही आणि मुलांनाही आमचं एक आव्हान राहील की त्यांनी शक्यतो बाहेरचे जे आपल्या घराच्या बाहेरचे जे गेम्स असतात, तिथे एकत्र मुलं येतात, अशा ठिकाणी कमीत कमी वेळा जावं किंवा जाऊच नये. आपल्या घरामध्ये अभ्यास करत राहावा, कारण ऑनलाईनमुळं बरंचसं सगळं शिक्षण आता घ्यावं लागत आहे त्याच्यामुळं. आणि वारंवार हात सॅनिटायझरने धुवावेत. त्याचबरोबर बाहेर जर पडत असतील तर त्यावेळेला मास्क घालून त्यांनी बाहेर फिरायचं आहे. आणि जे आपल्या आहे कोरोनाची स्थिती, तर ही सर्व स्थिती आपली कमीत कमी व्हावं, कमीत कमी कॉन्टॅक्ट व्हावं, यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करायचे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्फत तसेच महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जातात. सदर सूचनांच्या अनुषंगाने पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि इतर शासकीय विभाग हे काम करत असतात. आटोक्यात आणण्यासाठी जेव्हापासून कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून वेगवेगळी पावलं शासनाने उचललेली आहेत. त्यामध्ये जिल्हाबंदी असेल, संशयित रुग्णांचं क्वारंटाईन असेल, ही जी तोंडाला मास्क वापरणे असेल किंवा फिजिकल डिस्टन्स ठेवणं असेल, या सर्व वेळोवेळी प्रशासनातर्फे आव्हान केलं जातं. आणि या आव्हानाला जर कोणी प्रतिसाद दिला नाही, त्या सूचनांचं कोणी अवमान केला तर त्यावर दहिवडी पोलीस ठाणे मार्फतीने गुन्हे दाखल केले जातात. यापूर्वीही दहिवडी पोलीस ठाण्याला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना खास करून माझं आव्हान आहे की मास्कचा वापर हा सार्वजनिक ठिकाणी आपण केला पाहिजे. जास्तीत जास्त वेळा सॅनिटायझर असेल त्यांनी हात धुतले पाहिजेत. जास्त लोक जमतील अशा ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे. हा सध्या कसोटीचा काळ आहे, त्यामुळं या सर्व सूचनांचं आपल्याकडून पालन केलं गेलं पाहिजे. तरच आपण ह्या कोरोना आजाराला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. धन्यवाद. प्रथमतः तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला करोना त्याबद्दलची सध्याची परिस्थिती, समज गैरसमज याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. मुलांच्याच बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मुलांनी आत्ता सध्या ऑनलाईन एज्युकेशन आहे, त्यामुळे हे चांगलं आहे की ते मुलांना करोनाचा धोका थोडासा कमी संभवतो. परंतु आता खूप दिवस झाले मुलं घरात बसून आहे, त्यामुळे शक्यता जास्त आहे आणि थोडंसं करोनाबाबत लोकांचा समज पण असा झाला आहे की काय एवढं फरक पडत नाही आहे, बरेच दिवस करोना आहे, कोणाला काय जास्त फरक पडत नाही. त्यामुळे मुलं एकमेकात मिसळून जर खेळायला गेली तर त्यामधून करोनाचा धोका संभवतो. त्यामुळे मुलांनी शक्यतो करून ऑनलाईन क्लासेस अटेंड करावे, घरातून बाहेर पडू नये
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर खेळायचंच असेल तर बैठे खेळ खेळावे अथवा ऑनलाईन स्पोर्ट्स बरेच आजकाल अवेलेबल आहेत ते खेळले तरी चालतील. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सोशल डिस्टन्सिंग आणि हायजीन प्रॅक्टिस म्हणजे वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझर लावणे ह्या गोष्टी शक्यतो करून पाळलेल्या कधी चांगल्या. या गोष्टीमुळेच आपण करोनाला परतवू शकतो. मी डॉक्टर सचिन शिंदे, सेवायोग हॉस्पिटल दहिवडी. कोरोना काळात घ्यावयाची काळजी याबद्दल मी बोलत आहे. धान्य, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या व फळे याचा आहारात नियमित समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बाहेरील पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ कुटुंबातील सर्व व्यक्तींनी व लहान मुलांनी खाण्यास टाळावेत. तसेच आपण रोज नियमित सकाळी व संध्याकाळी कोमट पाणी पिण्यासाठी वापरावे व रात्री झोपताना मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. We shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. 15 ऑगस्टच्या निमित्ताने ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल पिंगळीच्या सर्व विद्यार्थिनींना, शाळेचे प्रिन्सिपल्स, त्याचबरोबर सर्व टीचर्स वर्ग आणि पालक वर्ग यांना मी नमस्कार करतो. आज 15 ऑगस्ट निमित्ताने आपण सगळेजण ऑनलाईन एकत्रित जमलेला आहात. त्यानिमित्ताने आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सर्व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज या 15 ऑगस्टला आपण ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे ती तर खऱ्या अर्थाने आज तुम्ही शाळेत असता तर आज खूप आनंद वाटला असता. कारण आपला स्वातंत्र्य दिन हा आपण मोठ्या आनंदाने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज कोरोना-19 यामुळे जगावर फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. आज आपली मानवजातीची सुरक्षितता फार महत्त्वाची ठरत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा आज याचं प्रमाण काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुलांची सुरक्षितता ही सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे. म्हणूनच मी विद्यार्थी मित्रांना आज या ठिकाणी विनंती करेन की बाळांनो, स्वतःची खूप काळजी घ्या, घरात त्यांची काळजी घ्या. आपले शिक्षक जे काही आपल्याला सूचना देत आहेत त्याचं पालन करा. आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात या कोरोनाच्या संकटापासून तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आरोग्य यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात झटत आहे. अशा या सर्व माझ्या डॉक्टर्स वर्गाला, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व नर्स असतील, सर्व आरोग्य कर्मचारी यंत्रणा असेल, ही सर्व यंत्रणा आज मोठ्या प्रमाणात झटत आहे. त्यांच्या मदतीला माझे शिक्षकसुद्धा मोठ्या प्रमाणात आज हे काम करत आहेत. ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत, ज्या ज्या ठिकाणी पेशंट्स आहेत, अशा ठिकाणी रात्रीच्याही ड्युट्या माझ्या शाळेतील काही शिक्षक करताना मला दिसत आहेत. खऱ्या अर्थाने हे काम देशाच्या सेवेचं काम आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन केलं पाहिजे, त्याला सहकार्य दिलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या ह्या सर्व लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्यामुळेच आम्ही शिक्षण विभाग उत्तम दर्जाचं काम करत आहोत. आणि बाळांनो, त्यामुळेच तुम्हीसुद्धा घरी सुरक्षित राहा, विशेषतः काळजी घ्या. आपल्या गाव सुरक्षित राहील, आपलं घर सुरक्षित राहील, आपल्या परिसर सुरक्षित राहील याची दक्षता घ्या. आपले टीचर्ससुद्धा आज आपल्याला सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. जे काही शिक्षण देत आहेत त्याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा. मिळालेल्या मोकळ्या वेळेचा संधी समजा आणि याच्यामध्ये तुम्हाला या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार करा. आपण सगळेजण आज 15 ऑगस्टच्या निमित्त प्रार्थना करूया की या संकटातून लवकरच आपण सगळेजण बाहेर येऊ आणि निश्चित चांगल्या दर्जाचं काम करू. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जशी प्राणांची आहुती दिली त्याच पद्धतीने आज या कोरोनाच्या संकटापासून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आज माझे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणासुद्धा स्वतःचे जीव पणाला लावत आहे. याची जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहू द्या आणि त्यांचं रक्षण करा. त्यांच्याशी आदराने वागा, त्यांच्याबरोबर
चांगला व्यवहार करा, एवढीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा माझ्या शिक्षण विभागाच्याकडून मी स्वतः माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी थोडक्यात मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. We shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Our senior student and an all-rounder. 15 ऐसे क्रांतिकारी जो अपने खून से इनकलाब लिख गए, जेल में रहकर भी उनके आजाद विचार आजादी का सैलाब है. किस्मत वालों को मिलता है मिलने का मौका. किस जाने गुलाब का डोर मेरा रंग दे, मेरा रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला क्रांतिकारी जिस आजादी को लाए, उसकी सुरक्षा का जिम्मा हमारे जवान उठाते हैं. वतन को सीने में लिए वो मौत से लड़ जाते हैं. ऐसे ही बहादुरों में अब सफेद वर्दी भी जुड़ी है, जो बॉर्डर पर ना सही पर अस्पताल में जिंदगी देने की मौत लिए हुए हैं. मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया. वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया. बीमार है जो किस धर्म का है हमसे न कभी ये भेद हुआ. सरहद पे ज्वालती खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. 1947 में हम आजाद हो चुके हैं और सीमा पर रक्षा को हमारी सैनिक भी तैनात हैं. पर आज जिस महामारी ने भारत को जकड़ा है ना, इससे आजादी की राह में जरूरी है सबका साथ, क्योंकि हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम. सब हिंदू भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा
bank full of results. 99, 98, 97, 96. That is what. Now you must please hand it over to Father. Father, Practical is not able for you. Let us please open and check. Because the cameras, because the audience, the right man and officers are very much immediately have brought forth the principal father and the family of Nirmala. Father, may you know what do you see there? Second newsletter of Nirmala English Medium School. First class, the half yearly newsletter. So here we release the online second newsletter of Mary Mother English Medium School English. So first copy to our principal father, open it and share it with the executive committee. That is really wonderful play. Thank you, Raji. At the end of this academic year, I once again wish you and everybody in your team to come out with extremely flying colors. We need the flag of Mary Mother always high. The cameras can come closer to focus newsletter through Mandala. This time, the newsletter is on 8 pages. That is our overall gist of the. You have heard the magical voices of various people from different walks of the community. There was our API, Rosilla Madam, there was our John sir, there was 2 doctors, Elantic sir and Shinde sir. Extraordinary and marvelous. So a fantastic round of applause for you, from everybody here and the viewers across North Pratap Taluk. Congratulations. After the newsletter release by Prachi, Father and Jagdali sir, I request our Honorable Principal Father to publish this newsletter through all our WhatsApp groups immediately. Mary Mother informs. After executive, it will go to core committee, the third in the hierarchy. Then it will go to Freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, and so many others. On this Independence Day, I salute all the health workers of our nation who are trying to save us from COVID-19. Dear doctors, nurses, you are the best. We love you, God bless you. Thank you. Bharat Mata ki.
74th Independence Day. It is a national festival. From 1947, we are enjoying the freedom. We got the freedom 15th August 1947. What is the freedom? From south to north and east to west, we are enjoying it. But we did not see the battle of freedom. We did not see the warriors of freedom. But the today's situation is that we are seeing the soldiers who are taking the efforts to fight against this enemy. That name, this enemy's name is COVID-19. We are seeing all these soldiers. My bottom of heart, I want to say that you are also the soldier of this situation, because teachers are also taking the efforts to build or to construct the future of India. So, hats off to you also. I thank you to all the other soldiers, and I want to especially take the name of the farmers. शेतकऱ्यांना तुम्हालाही सलाम, because you are feeding us. You are giving the food to all the world. All police officers, all the paramedical team, and all people who are supporting to us by staying at home. Teacher, you are doing a very precious work, because you are here and students are in their home. But you are doing also a great job. I pray to God, as soon as possible, early, the school will start. We will come out from this disturbance, from this bad situation. Because really I want to say that students are missing you. Every day, I am a parent. Every day, we are hearing about the teacher's name to our students. So, I request to God, I request to Saraswati, please, we want to come out from this bad situation. And hats off to all the teachers. You are doing a great job, because from the morning we are working in many problems. But the Mary Mata has the habit to overcome all these problems. I want to thank the Father, because I am being with you from. I want to say that I realize that all credit goes to all of you. All credit goes to all of you, because who has teach him what is the real meaning of patriotism, what is the culture, what is the respect. All these things you have taught me. So I am proud of you. I am proud to all the teams. इससे ज्यादा हमको क्या मिल सकता है? See, this is the utmost, the paramount peak of satisfaction which a teacher can definitely feel in his profession and career. Thank you so much, Jayalal sir, for your wonderful words. See, आज आपका मैसेज में आपने ये अवॉइड करके भी बात कर सकता था. ये 2 सेकंड्स नहीं है तो भी आपका स्पीच हो, लेकिन with those 2 words you made our day. We are grateful to you on behalf of everybody here, and especially on behalf of our respected principal father who is leading the things from the forefront. Thanks to you and to the entire community of Mary Mata family. The new revised, redefined website of Mary Mata, making Mary Mata a brand. That was already a brand. Our Avale sir tells me, sir, 5 years back when we had our school in Chittanur Mandal Karyalaya, I had to go around houses of parents. Sir, आपका बच्चे को भी हमारे स्कूल में एडमिशन ले लेना सर प्लीज. अच्छा स्कूल है सर, अच्छा टीचिंग है सर, वो बोलना पड़ता था उसको. हाँ, last year I asked him, sir, what about admission? Sir, Corona or anything, we will get our admissions. We will sit
effectively, we will get admissions. See, we are already a brand, and making this Mankattava Satara Jilla brand an international brand is our next target. As you know, we are affiliated to Central Board of Secondary Education, 113096. That's our affiliation code. Thanks to all of you. So we became a national brand through the CBSE affiliation. Now through this launch of this new website, through educational domain, we are going to become an international brand. May I request our honorable principal father to please do this inauguration of our website officially. The keyboard is what I am setting here. Maybe the cameramen and women will have to come forward to show to our viewers what's actually our website. Father, the keyboard is all yours, mic is all mine. Thank you. marymata.dehivadi.edu.in. Father, once again please. marymata.dehivadi.edu.in. We are on call. Let our father please type. Please type. Yum. marymata.dehivadi.edu.in. The home page is our YouTube link. Junior Kalam's corner. You can see our children, Sadhana, Kushi and Trivedi on the home screen in the default view. And yes, the entire family, the entire students wing of Marymata in a prepared, designed, disciplined assembly and our refurbished office room. As we scroll down on the home page, we have admissions, feedback message, and our vision, mission, and a quick gallery with almost 10-12 pictures and the contact details attached. That's our homepage. And as we go in, Victoria 2K20 online competitions. Our children from various nooks and corners of this two taluka are waiting to listen to this great announcement of yours. Father. Katsure Devsri Kishore has secured first prize in patriotism. Katsure Devsri Kishore, first prize. And second prize goes to Katte Saniga Avinash. And third prize goes to Godse Aradhya Nilesh. And when we come to second grade, first prize goes to Nale Sri Mai Sudhir for patriotic dance, first prize. And third prize is taken by Galande Swastik Ajmi. Chaitanya Dada has secured first position in the patriotic song competition. Her father is here. Sorry, his father is here. Thank you. Gurdige Pastadi Samarthana secured second prize, and Mahamaneshwar Avijit has secured third prize. And when we go to fourth grade, first prize is shared by two students, Gandhi Shramant Avijit and Gwanchari Dhanasri Chandrasekhar. Second prize goes to Gupti Rajesh, and third prize is again shared by two students, Rathod Sashi Pandalik and Rajveer Sachin. And for 5th and 6th grades, we have conducted elocution competition. And from 1st grade, 5th grade, first prize goes to Paul Abhijit Sandhu. Another first prize is shared by another one student, Katkar Tanvi Manoj Kumar. Paul Abhijit Sandhu and Katkar Tanvi Manoj Kumar, both of them have shared the first prize. And second prize goes to Bhosle Prithvi Rajkumar. Bhosle Prithvi Rajkumar. And third prize goes to Galande Shreyas Sandesh. And when we come to 6th grade, first prize goes to Gandhi Maple Mani, and second prize goes to two students, Godse Aditya Nilesh and Todkar Bharat Abhay. And third prize goes to Jadu Sriraj Vikas. And for 7th grade, elocution competition, first prize goes to Kadam Srusti Suyesh, and second prize goes to Yule Swayam Sagar, and third prize goes to Gundige Gandhi Sita. Then we come to secondary level, elocution competition for 8th grade. First prize goes to
Katte Nancy Vishwajit. Second prize goes to Ramprasad Mairesh Dure. And third prize is shared by two students, Katkar Tanishka Neelakuma and Jagdale Triveni Dada. And for ninth grade, electrician competition, first prize, Satyadeshwara Pramod. Second prize, Jagdale Path Jidendra. And third prize, Paul K. Sandeep. And finally, for the 10th grade, first prize goes to Bosle Prachi Sandosh. Second prize goes to Bagi Sajil Tanaji. And third prize goes to Vaishnavi Masandra Dalani. The fifth competition result which was conducted for the secondary level students. 8th grade, fifth competition, first prize is shared by two students, Sullivan Aditya Vinod and Janvise Mairesh Dile. And second prize goes to Jagdale Triveni Dada. And third, for the second prize is again shared by one more student, Vishal Aryan Dhyaneshwar. We are announcing only first and second prize for the fifth competition. And grade 9, first prize goes to Paul K. Sandeep. And second prize goes to Dhawan Harinath Chandra. And finally for the 10th grade, first position goes to Doshi Uchiwala. And first grade to PhD of second prize. Our children sitting in their homes along with their parents, one of the parents already here. Now they are very much eager to know, sir, what about our crisis? Your Victorian 2020 was wonderful. We participated with all vigor and enthusiasm. So we have done our level best. And what about the prize? The question remains, Father. A very important question, and students are eager to hear my answer. So dear students, your teachers and your parents, nowadays everything, even education and all works are going through online. Everything is taking place online. So your prices also will come to you through online. Amazon or Flipkart will be giving you the online. Those students who have secured prices, please give immediately the correct address to our office admin, Mr. Dhyaneshwar Ayule. Please send your correct address to Mr. Dhyaneshwar Ayule, and within a couple of weeks, you will be getting your prices to your home with the help of Amazon or Flipkart or any other online services. Last but not the least, and the most important of today's events is the oration of the day. All children from various houses, from various locations are waiting eagerly for this keynote address of the conclusion of Victoria. Victoria really comes to an end. God, who takes forward everything positively, will deliver his special message on this day online. Father, over to your words, please. We always say unemployment and unemployment. Just think, we have prayed in the beginning. What shall I do? What am I doing to solve these problems? When I say unemployment, just think, you are unemployed. Are you doing anything to solve this unemployment? When you are speaking about poverty, are you doing anything to solve the problem of poverty? Are you doing anything to take up one family, one man from the poverty line? Are we doing? Let us ask this question to ourselves on this Independence Day. We cannot blame anyone. We are part of India, we are all Indians, we are citizens of India. So this question should go to us. This question should go to us. If we blame our mother country for various reasons, first of all we need to point out our finger to ourselves. Because we need to start, I need to start to abolish this kind of unemployment, this poverty and all the other social evils from the society. Let us work. Let me work. Let us, who are sitting over here, let us take a pledge. From today, I will do
taking this decision today. When we celebrate 75th Independence Day next year, we will be able to be, we will be feeling happy. We can say something that I have done for the good of the society. We will be able to be proud of our country and we will be able to be proud of our life. So let us do something for the betterment of our society. And at the same time, now today, Mary Mata English Medium School salutes the core values. Why do we salute them? Today we are all frightened. Frightened in the sense, whenever we meet someone, we are thinking that he is wearing the mask. But we got used to the sanitizer before he used to be something. We are having a lot of worries. But keeping away all these worries, endangering their life, they are going ahead, they are common friend and taking care of the people in the society. Our doctors, our nurses and the paramedical staff and the police department and the civil officers, all of them are doing a wonderful job, especially in our Mount Taluk. Yesterday when we have visited the civil officers, they were telling us our Taluk is having very less number of patients. Our Taluk is having very less number of patients compared to other taluks or districts. So let us be proud of our civil officers, let us be proud of our doctors and nurses and other medical staff who are working in our taluk. He is the guardian of continuity in education in the talukas of Mankata. A big salute on behalf of all my team and all administrative team of ILSA and the transport team, the Maushis. So congratulations to ILSA also for your valuable support. So once again, thanking you all for your support that you are giving to Mary Mata. I thank each and every one of you. Thank you. The youth, it's like, though they have doubts in their minds, as a whole, they come together with that spirit. Yes, every time when we have a meeting, I have not experienced in the last 3 years anybody in the executive committee or core committee mentioning, sir, it is difficult or impossible. They don't say that. So what? How can we make it better? उसमें क्या प्रॉब्लम हो सकता है? इतना ही पूछते हैं. Not impossible. Great people, their community and their support and their representative support definitely makes this institution in its growing path. Salute and thanks to all the members of executive committee, core committee and all the parent community. I request our principal father to bestow a flower and a shawl to our today's second special invitee, Mr. Jaganale sir, as we honor and thank the entire parent community as their representative. Let us honor our Jaganale sir. Appreciation and honor. Today, when Mary Mata salutes the COVID warriors, as Jagadale sir already mentioned, our teaching team at Mary Mata must be saluted. This is not a one-man job. This is not a five-member team job. See, managing 600 plus students, right from junior KG to grade 10th, into higher grades, the content depth increases. In the primary grades, the children's brains are comprehensive. So managing children from KG to 10th, all through the last 3 years, was our teaching faculty. I believe I have not missed anyone. Towards conclusion, I have 2 minutes. Prepared dialogue. Canada sir? So ज़्यादा नहीं होगा. Prepared. वो पढ़ के मैं निकालता हूँ. Punjab for fighting, Bengal for writing, Kashmir for beauty, Andhra Pradesh for duty, Telangana for high-tech city, Gujarat for Statue of Unity.
Karnataka for silk, Haryana for milk, Kerala for brains, Tamil Nadu for greens, Odisha for temples, Bihar for minerals, Andaman for beaches, Assam for rhinos, and Manipur for dances, Himachal for coldness, Jharkhand for coldness, Uttar Pradesh for rice, Arunachal Pradesh for sunrise, Goa for wine, Meghalaya for rain, Madhya Pradesh for diamonds, Sikkim for almonds, Uttarakhand for rivers, Tripura for singers, Rajasthan for history, Maharashtra for victory. 28 states, 8 union territories, 1.3 billion people, one Bharat, Hamara Bharat, Mahan. Let us salute our nation. Let us stay proud of our nation. Let us stay worthy of the riches of our nation. This is Sujit MB signing off from English Independence Day celebrations and saluting for COVID warriors. Thank you. Happy Independence Day. Jai Hind.